नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूप टेस्टी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवतो आहे। तर यासाठी इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। यानंतर अर्धा चमचा ओवा हातावरती असा चोळून यामध्ये घालायचं आहे। इथे आता मी 1 चमचा कसुरी मेथी घेतली आहे, ही सुद्धा हातावरती अशी कुस्करून घालायची। कसुरी मेथीचा स्वाद खूप छान लागतो यामध्ये, त्यामुळे नक्की घाला। यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घालायचे, तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा घालू शकता। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। रेसिपीची चव आणखी वाढण्यासाठी यामध्ये आपण एक सिक्रेट साहित्य घालणार आहोत, ते आहे बेसन। तर यामध्ये आपल्याला 3 चमचे बेसन घालायचं आहे। बेसनामुळे चव खूपच छान येते रेसिपीला। बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर या पिठामध्ये पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे थोडं थोडं पाणी घालत पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। नेहमीचं जसं चपातीचं पीठ असतं त्याप्रमाणेच मळायचं आहे, जास्त घट्ट नाही करायचं आहे आणि पातळसुद्धा करायचं नाही आहे। तर याचा असा मी गोळा मळून घेतला आहे। आता हे पीठ झाकून आपण बाजूला ठेवूया, म्हणजे ते सेट होईल तोपर्यंत स्टफिंग तयार करूया। इथे मी एक स्वीटकॉर्न घेतला आहे, याचे सगळे दाणे काढून घ्यायचेत। तर साधारण अर्ध्या स्वीटकॉर्नचे दाणे इथे घेतलेत, 1 कप दाणे आहेत। हे आता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे। तुम्ही हे चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। इथे मी मिक्सरला एकदा फिरवून घेते, जास्त बारीक करायचे नाही आहेत। तर पहा, हे असे जाडसरच वाटून घेतलेत मी। आता इथे गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे, यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे। जिरं छान तडतडलं की इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे, याबरोबरच किसलेलं आलं घातलं आहे। आता हे सगळं याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। 1 मिनिट हे परतून घेतल्यानंतर आपण जे स्वीटकॉर्नचे दाणे जाडसर वाटून ठेवले होते ते घालायचे, मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये आता मी शिमला मिरची घालते बारीक चिरलेली, 1 मध्यम आकाराची शिमला मिरची मी बारीक चिरून घेतले। हे सगळं परतून घ्यायचं आहे, थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मसाले घालूया। तर इथे मी चवीप्रमाणे लाल तिखट घालते, यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली, हळद घातली आणि पाव चमचा इथे गरम मसाला घातला। हे सगळं मिक्स करून घेऊया मसाले। ते स्वीटकॉर्न शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे हे असं फक्त 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। हे मी परतून घेतलं आहे, हे तयार आहे। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया। भरपूर कोथिंबीर घातली इथे। आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये पनीर घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी पनीर असं कुस्करून घेतलं आहे। गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये पनीर घालायचं आहे। तर हे स्टफिंग तयार आहे, हे बाजूला ठेवूया। आणि हे पीठ जे आपण मळून ठेवलं होतं ते सुद्धा सेट झालं आहे, पुन्हा एकदा हे मळून घेते। आता याचे आपण गोळे बनवूया। तर इथे मी नेहमीच्या आपल्या चपातीचा जसा गोळा असतो त्याप्रमाणे गोळा करून घेतला आहे। तर असे सगळ्या पिठाचे गोळे तयार करून घेतलेत। आता आपण पराठा लाटून घेऊया। तर इथे आता हा गोळा मी सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला, याची आपण पोळी लाटून घेऊया। नेहमीच्या चपातीच्या प्रमाणेच पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर आज आपण ट्रायंगल शेपचा पराठा बनवतो आहे, दिसायला सुद्धा खूप छान दिसतो आणि असा पराठा फुटत नाही स्टफिंग भरल्यानंतर। तर असं पहा, पातळ अशी ही पोळी लाटून घेतली। आता यावरती आपण स्टफिंग पसरवून घेऊया। तर असं त्रिकोणी आकारामध्ये स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे।
आता आपण हा पराठा फोल्ड करूया. तर असं पहा. आता या साईडने पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे पराठा निघणार नाही तो फोल्ड आणि व्यवस्थित चिटकून राहील पीठ. तिन्ही बाजूने आपण हे असं त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून घेऊया. आता हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. जास्त प्रेस करायचं नाही आहे, नाहीतर स्टफिंग बाहेर येऊ शकतं. थोडंसं असं याला आणखी पातळ करून घ्यायचं आहे. असा त्रिकोणी पराठा मुलांनासुद्धा खूप आवडतो. तर पहा असा हा लाटून झाला आहे. आता आपण हा भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. यावरती आता पराठा ठेवूया. एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आता भाजून घेऊ पराठा. दोन्ही बाजूने पराठा असा खरपूस भाजून घेऊया. यावरती मी थोडंसं बटर घालते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तूप, तेल काही घालू शकता. तर हा पराठा मस्त असा खरपूस भाजून तयार आहे. दिसायला जितका छान दिसतो तितकाच चवीला सुद्धा हा पराठा मस्त लागतो. काढून घेऊया. टोमॅटो केचप बरोबर तुम्ही सर्व करू शकता. असा सुद्धा हा पराठा खूप मस्त लागतो. तर इथे मी पराठे तयार करून घेतलेत. खूप मस्त अशी रेसिपी आहे. नाश्त्यासाठी किंवा डिनरसाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे पराठे तयार करू शकता. तर इथे मी तुम्हाला एक पराठा उघडून दाखवते. पहा याच्यातलं स्टफिंग. अगदी कॉर्नरपर्यंत स्टफिंग आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.